तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज बीडमधून समोर येते। राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। अजित पवारांना धक्का देत फडणवीसांनी ही नवी खेळी केल्याचं कळतंय। योगेश क्षीरसागर बीडमधून थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत। राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय। अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत आणि अशातच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज आहे असं वक्तव्य करत क्षीरसागर यांनी पक्ष सोडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। याच वेळी योगेश क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान संदीप क्षीरसागर हे बीडमधून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना देखील झाले आहेत। तर योगेश क्षीरसागर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। तिथे ते भाजप कार्यालयाचं देखील उद्घाटन करणार आहेत आणि या सगळ्यांमध्येच काही पक्षप्रवेश पार पडतायत का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बोलूयात आपले बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी। सुरेश, काय घडतंय बीडच्या राजकारणात? नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीनं डॉक्टर योगेश क्षीरसागर हे स्वतंत्र निर्णय घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कालच त्यांनी राजीनामा दिलेला होता। अंतर्गत जे स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती अनेक वेळा तक्रारी करूनही त्यामध्ये कुठली सुधारणा होत नाही आणि वारंवार डावललं जात असल्याची सल देखील त्यांनी बोलून दाखवली। पत्रकार परिषद देखील घेतली आणि आता बीडमधून ते संभाजीनगरकडे रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची देखील विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते। विशेषतः बीडच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर क्षीरसागर कुटुंबाचं एक वेगळं महत्त्व आहे। त्यामध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचे जे वडील आहेत भारतभूषण क्षीरसागर हे 35 वर्ष एक हाती सत्ता नगरपालिकेत राहिले आणि त्या पार्श्वभूमीवरती आता ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करत असणारे भाजपमध्ये नेमकं भाजपचं बीड नगरपालिकेमधील बळ वाढणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं। विशेषतः या पाठीमागची अनेक कारणं देखील बोलून दाखवली। यामध्ये विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित जे आहेत त्यांचा जो गट आहे तो सक्रिय झाला आणि बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा हस्तक्षेप वाढला। त्यामुळे कुठेतरी क्षीरसागर हे पक्षामध्ये कंठाळले आणि त्यानंतर हा निर्णय घेतला गेल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे हा पक्षप्रवेश छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार असल्याची देखील माहिती आहे। नेमका कोणत्या ठिकाणी पक्षप्रवेश होणार, फक्त योगेश क्षीरसागर यांचाच पक्षप्रवेश आहे की आणखी मोठे काही पक्षप्रवेश होणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र क्षीरसागर कुटुंबातील डॉक्टर योगेश क्षीरसागर त्याचबरोबर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे देखील काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। त्यामुळे साहजिकच बीडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला, विशेषतः अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असताना देखील अशा पद्धतीने एखादा नेता नाराज होऊन दुसऱ्या पक्षामध्ये जातोय हे का होतंय या अनुषंगाने देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच अजितदादा बीडचे पालकमंत्री असताना सुद्धा हे पक्षप्रवेश पार पडतात। महत्त्वाची ही माहिती आपण दिलीच सुरेश, धन्यवाद आपले माहिती दिल्यासाठी। तर एक मोठी बातमी आणखी समोर येते। काल मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। मी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली नाही, यामुळे मी हा राजीनामा दिलाय आणि याबाबतची माहिती ही वेळोवेळी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे। एक मोठी बातमी आणखी एक समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री भाजप पक्ष कार्यालयाचं ते उद्घाटन करणार आहेत। मोठी बातमी आपण बघतोय, वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचंही ते अनावरण करणार आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, त्या दौऱ्यावर आहेत आणि संभाजीनगरमधूनच पालिका निवडणुकांचं रणशिंगण ते फुंकणार आहेत अशी माहिती समोर मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। मोठी बातमी आपण बघतोय, आज